छत्रपती संभाजीनगरमधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आलेली आहे। कर्जबाजारी झालेल्या मुलाने वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे। त्यानंतर त्याने आईचाही गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला। सोमवारी रात्री जेवण करून सगळे झोपल्यानंतर तरुणाने वडिलांच्या पोटात स्क्रूड्रायव्हर खुपसून हत्या केली, तर आईचा गळा दाबत असताना मुलगी जागी झाल्याने तो पळून गेला। आता या प्रकरणी धक्कादायक अशी माहिती समोर येत आहे की गेल्या 8 दिवसांपासून तो वडिलांचा मृत्यू होण्याच्या उद्देशाने त्यांना झोपेच्या गोळ्या देत होता। गोळ्यांचा त्याच्यावर परिणाम झाला नाही। सोमवारी रात्री त्याने पुन्हा आईस्क्रीममधून गोळ्या दिल्या, तरीही मंगळवारी पहाटे वडील निवांत झोपलेले दिसल्यावर मुलाने पोटात स्क्रूड्रायव्हर खुपसून जन्मदात्या वडिलांची क्रूर हत्या केली। शेअर मार्केटमध्ये लाखो रुपये हरून पोर्टफोलिओ घसरल्याने मानसिक स्थिती बिघडलेल्या मुलाने हे घृणास्पद कृत्य केले। श्रीकृष्ण वामन पाटील असं मृत वडिलांचे नाव असून मुलगा रोहित याला पोलिसांनी काही तासात अटक केली। हत्या 8 दिवसापासून रोहितने वडिलांना वेगवेगळ्या गोळ्या भुकटीही खाऊ घातली, मात्र गोळ्यांचा परिणाम झाला नाही। पहाटे 5 वाजता तळमजऱ्यावर वडील झोपले असताना रोहितने त्यांचा गळा दाबला। वडिलांनी त्याला प्रतिकार करत लाथ घातली, मग रोहितने स्क्रूड्रायव्हरने पोटाची चाळण केली। वर जाऊन आईचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला, पण तितक्यात बहीण गौरीला जाग आली। वडिलांना उठवण्यासाठी तळमजल्यावर धावत गेली, पण वडील रक्ताच्या थारोळ्यात पाहून घाबरून ती घराबाहेर पळाली। शेअर मार्केटमुळे काय होऊ शकतं आज तुम्हाला कळलं असेल, त्यामुळे खरोखरच सर्वांनी काळजी घेतली पाहिजे।